तीरा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Hare Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Ram, Hare Ram, Ram Ram, Hare Hare, Hare Krishna, Hare Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama, Rama Rama, Hare Hare. Radhe Shyam, Jaya Radhe Shyam, Radhe Shyam, Jaya Radhe Shyam, Jaya Radha Vrindavan Chandra, Radha Vrindavan Chandra, Jaya Gaur Nitai, Jaya Gaur Nitai,
गौरनिताय जय गौरनिताय जय जय प्रभुपाद 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 जय प्रभुपाद जय जय गुरुदेव कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की हरे कृष्ण महामंत्र की श्रीमद् भगवद गीता की श्री राधा वृंदावन चंद्र भगवान की श्री श्री गौर निताई की शील प्रभुपाद की। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जायमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंदगोपकुमाराय गोविंदाय नमो नमः। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं सहितं कृष्ण चैतन्यदेवं श्रीराधा कृष्ण पादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितां च। नम ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद।
हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरोः दीनतारिणं, परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरं। पुढं सरकून या सर्वांनी, खूप जागा आहे पुढं। भगवद्गीता अध्याय क्रमांक 6, श्लोक संख्या 24। श्लोक संख्या 24। सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसेवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसेवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसैवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः। कोण म्हणते? सनिश्चयेन योक्तव्या सोनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसेवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः। सह म्हणते कोण म्हणा? सनिश्चयेन योक्तव्यो सनिश्चयेन योक्तव्यो योगो निर्विण्ण चेतसा योगो निर्विण्ण चेतसा, संकल्प प्रभवान कामान त्यक्त्वा सर्वान् शेषतः मनसेवेन्द्रिय ग्रामं विनियम्य समन्ततः। सह त्या निश्चयेन दृढ निश्चयाने योक्तव्य अभ्यास केला पाहिजे, योग योगाचा अनिर्विण्ण चेतसा विचलित न होता, संकल्प मानसिक तर्क प्रभवान उत्पन्न कामान भौतिक कामना त्यक्त्वा त्याग करून सर्वान सर्व अशेषतः पूर्णपणे मनसा मनाद्वारे एव निश्चितपणे इंद्रिय ग्रामम संपूर्ण इंद्रिय समूह विनियम्य नियमित करून समंततः सर्व बाजूनी। अनुवाद आणि तात्पर्य अभय चरणारविंद एसी भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या द्वारा। श्रील प्रभुपाद की। आकाश प्रभुवाचा अनुवाद। मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने
योगाभ्यासामध्ये 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 युक्त झाले पाहिजे आणि योगा मार्गापासून कधीच विचलित होऊ नये. त्यांनी मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूंनी संयमित केले पाहिजे. तुम्ही तात्पर्य वाचा. तात्पर्य वाचा. योगाच्या अभ्यासकाने दृढ निश्चय असावे आणि विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा. मनुष्याला अंतिम यश प्राप्तीची शाश्वती असली पाहिजे आणि यश प्राप्तीमध्ये विलंब लागला तरी त्याने निरुत्साही न होता दृढ निश्चय होऊन योगाभ्यास केला पाहिजे. खडतर अभ्यासकाला खचितच यश प्राप्त होते. भक्ती योगाविषयी रूप गोस्वामी सांगतात की उत्साहा निश्चयात धैर्यात मना तत्तत् कर्म प्रवर्तनात् संगत्यागात् सतो वृत्ते षड्भिर्भक्ती प्रसिद्ध्यति. अनुवाद वाचा. पुढं कोण वाचतंय? चरपे प्रभू वाचा. अंतःकरणापूर्वक उत्साह, निश्चय आणि धैर्याने भक्तांच्या सत्संगामध्ये विविध कार्याचे पालन करून आणि पूर्णपणे सत्वगुणांनी युक्त होऊन कार्य केल्यामुळे मनुष्य यशस्वीपणे भक्ती योगाचे अनुसरण करू शकतो. तर या श्लोकाचा अनुवाद असा आहे, मनुष्याने दृढ निश्चय याचा अर्थ कोण सांगेल? दृढ निश्चय सांगा. नाही नाही आपण जो संकल्प करणार आहे किती संकट आले किती हा हे करेक्ट आहे. दृढ निश्चयाचा अर्थ काय आहे? किती अडथळे अडचणी उत्पन्न झाल्या तरी मी ते करणारच हा भाव मनामध्ये असणं, याला काय म्हणतात? दृढ निश्चय. तर भगवंत सांगतायत अर्जुनाला, मनुष्याने दृढ निश्चयाने आणि श्रद्धेने योग अभ्यासामध्ये युक्त झाले पाहिजे. योग अभ्यास म्हणजे भक्ती योगाचा अभ्यास. मग तो कुठलाही योग असू दे, दृढ निश्चयाची गरज पाहिजेच. तुम्हाला आता हा ध्यान योगाचा श्लोक आहे. ध्यान योगामध्ये तर फार दृढ निश्चय लागतो. भक्तियोगामध्येही दृढ निश्चय लागतो, पण भक्तियोगामध्ये भगवंताची कृपा असते, ते आपण पुढे बघणार आहोत. आणि योग मार्गापासून कधी विचलित होऊ नये. विचलित होऊ नये म्हणजे काय? बदलू नये किंवा मन आपलं त्या ध्येयापासून भटकू देऊ नये. ते ध्येयावरती कायम सतत 24 तास 12 महिने फोकस पाहिजे. मला ते करायचंय, मला ते करायचंय. जसं प्रत्येकाचं आयुष्यामध्ये एक ध्येय ठरलेलं आहे. कोणाला ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवायचं आहे, कोणाला विश्वकप जिंकायचं आहे, कोणाला स्पर्धा परीक्षेमध्ये कलेक्टर व्हायचं आहे, अधिकारी व्हायचं आहे. मग त्यांचं ध्येय, त्यांचे जे टीचर असतात ते बिंबवत असतात सारखं, तुला ते करायचंय, तुला ते करायचंय. आणि मग विचलित होऊ नये म्हणून ते लोक आहे ना, मोबाईल, टी व्ही, खेळ या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवतात. प्रलोभन, मित्रांची संगत, पार्ट्या, इकडं लग्नाला जा, बारशाला जा, आणि कुठं जा, सहलीला जा, हे सगळे काय करतात? बंद करतात. ते अकॅडमीवाले ऍडमिशन घेतानाच ते सांगतात की हे सगळे 2 वर्षात तुम्ही विसरून जायचं, तुम्ही आणि तुमचा अभ्यास. असा अभ्यास भगवान श्रीकृष्णांना अपेक्षित आहे. कशाचा अभ्यास? योग अभ्यास. योग अभ्यास, भक्ती योगाचा अभ्यास. मग हा अभ्यास म्हणजे प्रॅक्टिस. काय म्हणतात? प्रॅक्टिस या शब्दाला अभ्यास म्हणतात. त्याने मानसिक तर्कामुळे उत्पन्न झालेल्या सर्व भौतिक कामनांचा पूर्ण त्याग करून
कामना म्हणजे काय? मनामध्ये येणाऱ्या इच्छा. आणि त्या इच्छा कशा असतात? भौतिक इच्छा असतात. त्यांचा त्याग करून मनाद्वारे सर्व इंद्रियांना सर्व बाजूने संयमित केले पाहिजे. तर प्रभुपाद सांगतात की योगाच्या अभ्यासकाने, आपण सगळे योगाचे अभ्यासक आहोत. योगा म्हणजे ते असं कसरती नव्हे. हा, योगा म्हणजे कसरती असं लोकांना वाटतं. योगा करायचा, मग ते रामदेव बाबांची आसनं पाहायची आणि प्राणायाम करायचा नाकपुड्या धरून. तर ते त्या योगाचा अर्थ त्या लोकांना, बाहेरच्या लोकांना एवढाच अपेक्षित आहे की त्या योगाचा अर्थ काय आहे? आपलं शरीर तंदुरुस्त ठेवायचं, मन तंदुरुस्त ठेवायचं आणि शरीरामध्ये कुठले विकार येऊ नये, रोगाला लवकर बळी पडू नये, हा त्याचा हेतू असतो. पण खरा योगाचा उद्देश काय? कोण सांगेल? योग या शब्दाचा अर्थ सांगा. योग भगवंताशी संबंध जोडणे, याला योग म्हणतात. म्हणून प्रत्येक अध्यायाचं नाव काय आहे? योग. बघा शेवटी 18 अध्यायाची नावं काढा. 18 अध्यायाची नावं काय आहेत? योग. आता हा चालू अध्याय 6वा अध्याय, त्याचं नाव काय आहे? ध्यान योग. ध्यान म्हणजे काय? भगवंतावर ध्यान लावणे. योग म्हणजे जोडणे, म्हणजे काय? ध्यानाच्या द्वारे भगवंताशी जोडले जाणे. ज्ञान योग याचा अर्थ काय? ज्ञानाद्वारे जोडणे. कर्मयोग याचा अर्थ काय? कर्माद्वारे भगवंताशी जोडणे. आणि भक्ती योग याचा अर्थ काय? भक्तीद्वारे भगवंताशी आपला संबंध जोडणे. मग हा संबंध जोडणे, हा संपूर्ण गीतेचा सार आहे. कशाच्या माध्यमातून तुम्ही भगवंताशी संबंध जोडा, म्हणजे तुम्ही योगयुक्त व्हा. आता वियोग झालेला आपला, भगवंताशी पुन्हा संबंध जोडून घ्या, आणि त्यासाठी मनुष्य जीवन आहे. आता ह्यात सर्वात मोठा प्रॉब्लेम काय? योग अभ्यासामध्ये सर्वात मोठा समस्या, सर्वात मोठा प्रॉब्लेम काय आहे? आता सांगितलं प्रभुपादांनी. सगळ्यात मोठा अडथळा काय आहे? असणार आहे आपल्या भौतिक कामना, आणि त्याच्यामुळे आपलं मन काय होतं? सतत विचलित होतं. तर हे विचलित होणारं मन जे आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला आपल्या ध्येयावरती केंद्रित करायचं आहे. आणि याच्यासाठी काय पाहिजे? माणसाकडे दृढ इच्छा आहे, निश्चय पाहिजे. काय पाहिजे? दृढ निश्चय पाहिजे. तर पहा, विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा. विचलित न होता धैर्याने अभ्यास करावा सांगितले. प्रभुपाद सांगतात, मनुष्याला अंतिम यश प्राप्तीची शाश्वती असली पाहिजे, आणि यश प्राप्तीमध्ये विलंब लागला तरी त्यांनी निरुत्साही न होता दृढ निश्चय होऊन योगाभ्यास केला पाहिजे. म्हणजे हे असं नाहीये की तुम्ही आज भक्ती करायला लागला, आज जप केला म्हणजे काय उद्या लगेच भगवत प्राप्ती झाली, भगवत साक्षात्कार नाही. तुम्हाला नियमितपणे अभ्यास केला पाहिजे, सराव केला पाहिजे. एक दिवस पळाला म्हणून काही लगेच त्याला ऑलिम्पिक मध्ये मेडल मिळेल का? रोज पळायला पाहिजे, सराव करायला पाहिजे. तसा हा आपला काय भक्तियोगाचा सराव आहे, अभ्यास आहे. आणि तो अभ्यास, भक्तियोगाचा अभ्यास जो दिलेला आहे आपल्याला, तो दृढ निश्चयाने केला पाहिजे. त्याच्यामध्ये अडथळे येणारे 100% सत्य आहे. मग हे अडथळे काय येतात बरं? हे अडथळे, एक अशी शक्ती आहे या भौतिक जगामध्ये, तिचं नाव आहे मायाशक्ती. काय नाव आहे? ती मायाशक्ती वारंवार आपल्या दृढ निश्चय सोडण्यासाठी प्रयास करत असते. माया आपल्याला विचलित करायचा प्रयास करत असते. आणि ही मायाशक्ती काय करते माहितीये का? मायाशक्ती साधकाला सतत या भौतिक जगातल्या विषयांमध्ये प्रलोभन दाखवत असते, आणि आपलं ध्यान, आपलं मन सतत आपल्या ध्येयापासून विचलित करायचा प्रयास करत असते. ते तिचं कामच आहे. भौतिक शक्तीचं काम काय आहे? आपलं ध्यान विचलित करणे. परंतु साधकानं काय केलं पाहिजे? आपलं मायाशक्तीपासून आपला बचाव केला पाहिजे. मायाशक्तीपासून बचाव केला पाहिजे. आणि म्हणून
या भौतिक जगामध्ये पहा की असं आहे की तुम्ही एकतर पुढे जाऊ शकता, नाहीतर मागे येऊ शकता. तुम्ही आहे तिथं थांबू शकत नाही. तुम्ही एकतर वर जाऊ शकता, नाहीतर खाली येऊ शकता. आहे तिथं थांबू शकत नाही. कारण परिवर्तन हा संसाराचा नियम आहे. बदल हा संसाराचा नियम आहे. तुम्ही आकाशात एक वस्तू फेका, चेंडू फेकला वरती, तुमच्यात जेवढी ताकद असेल तेवढा तो चेंडू वरती जाणार. ती ताकद संपली, त्याची कॅपॅसिटी संपली, तो चेंडू तिथंच राहील का? तो काय करतो? मग तो आपोआप खाली येतो का? कशामुळे खाली येतो? या पृथ्वीची शक्ती त्याला खेचते, त्या गोष्टीला ती सोडतच नाही बाहेर. पृथ्वीची शक्ती त्याला खेचून घेते. या जगाचा स्वभाव आहे की या जगातली मायाशक्ती आहे ना, ही मायाशक्ती माणसाच्या मनाला भगवंताकडे जाण्यापासून खेचते माग. म्हणून तिला माया म्हटलेलं आहे. काय करते ती? भगवंताकडे जाण्यापासून मागे खेचते. पण तुम्ही काय केलं पाहिजे? दृढ निश्चय करून काय केलं पाहिजे? पुढे जायचा प्रयास केला पाहिजे. तुम्ही जितकं ढिलढालं राहाल तेवढं मायाशक्तीला खेचायला सहज सोपं जाईल. बरोबर आहे की नाही? जर आपण दोघांनी असं खेचाखेचीची हे लावली शर्यत, नाही का, तू तिकडनं ओढतोय मी इकडनं ओढतोय, नाही का, पण दोघांची ताकद समसमान असेल तर कोणच कुणाकडे ओढलं जाणार नाही. पण एक व्यक्तीनं जर हिंमत सोडली तर तो सहजपणे खेचला जाईल तिकडं. तसं आपण जर भक्तियोगाचा अभ्यास कानाडोळा केला, दुर्लक्ष केलं, थोडंफार त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, टाळाटाळ केली, आळसपणा केला, तर काय करते? मायाशक्ती झपकन खाली खेचते आपली चेतना, आपलं मन. आणि मग हे अध्यात्मामध्ये आपला दृढ निश्चय तो पूर्ण कमजोर होऊन जातो. आपला निश्चय असतो की नाही, मी भगवंताकडे याच जन्मामध्ये जन्म मृत्यूच्या चक्रात मुक्त होऊन जाणार. हा निश्चय कुठं तर कमजोर व्हायला लागतो. आणि हा निश्चय एकदा कमजोर झाला, आपण कमजोर होऊन जातो. मग मायाशक्तीच्या अधीन होऊन जातो पूर्णपणे. मग मायाशक्तीच्या एकदा अधीन झालं की मायेमध्ये सुख आहे असा आपला पूर्णपणे समज करून देते माया. मायाशक्तीचे जे विषय आहेत त्याच्यामध्येच माणूस रममान होतो. नाही, मी खूप सुखी आहे, मी खूप बरा आहे. म्हणून मायाशक्तीला इतकं सहजपणे घेऊ नका, प्रभुपाद सांगतात. प्रभुपाद काय सांगतात? मायेला घाबरलं पाहिजे. साधकाने काय केलं पाहिजे? घाबरलं पाहिजे मायाशक्ती. का घाबरलं पाहिजे? कारण खरोखरच तिची शक्ती अपरंपार आहे, इतकी बलवान आहे मायाशक्ती. तिचं कोणीही बरोबरी करू शकत नाहीये. मायाशक्तीशी युद्ध करणं म्हणजे कसं आहे सांगू का? की तुम्ही हिमालय पहाड, कोण गेले हिमालय बघितलंय? किती शक्तिशाली पहाड आहे. तर हिमालय पहाड जो आहे, पर्वत जो आहे, तो आपल्या डोक्याने फोडून त्याला चकनाचूर करून त्याला पार करून जाणे हे शक्य आहे का? नाही. तसं मायाशक्तीला पार करून जाणं, माम माया दुरत्यया, भगवान कृष्ण 7व्या अध्यायात म्हणतात. दैवी हेषा गुणमयी म्हणा, मम माया दुरत्यया मामैव ये प्रपद्यन्ते मायाम एताम तरंती ते. भगवान कृष्ण म्हणतात की माझी दैवी मायाशक्ती अतिशय दुस्तर आहे. आता भगवान म्हणतात अतिशय दुस्तर आहे, म्हणजे त्याच्यात काही शंका आहे का? नाही. पण ती पार करण्यास अतिशय दुस्तर असली तरी माम एव प्रपद्यन्ते, प्रपद्यन्ते म्हणजे जो शरण येतो, जो मला शरण येतो तो सहजपणे पार करून जातो. अलग लक्षात. ही मायाशक्ती जी आहे अतिशय दुस्तर आहे,
पण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेद्वारे व्यक्ती पार करून जातो. पण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या आदेशाचं त्याने दृढ निश्चयाने पालन केलं पाहिजे. आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या आध्यात्मिक प्रतिनिधी गुरुच्या मुखातनं आपल्या शिष्याला किंवा त्या साधकाला सूचना देत असतात, उपदेश देत असतात. ते त्या साधकांनी काय केलं पाहिजे? दृढ निश्चयाने पालन केलं पाहिजे. अन्यथा तो भक्तियोगाच्या अभ्यासात पुढे जाणार नाही. जर विद्यार्थी आहे, शिक्षकांचं न ऐकता अभ्यास तो करत नसेल तर तो परीक्षेत उत्तीर्ण होणार नाही. हे क्लिअर आहे, बरोबर आहे. तसंच गुरुनी दिलेला जो उपदेश आहे तो शिष्याने हृदयाशी कवटाळून प्राणपणाने जपला पाहिजे, जीवनात आचरणात आणला पाहिजे. म्हणजे मग तो मायाशक्तीच्या तावडीतनं सुटू शकेल. मायाशक्तीतनं बाहेर काढण्याची जबाबदारी भगवंत घेत आहेत. पण कधी, जसं एखादा डॉक्टर आहे, डॉक्टर त्या रुग्णाला म्हणतो तू काही काळजी करू नकोस, मी तुला या आजारपणातनं बाहेर काढेन. फक्त काय, मी सांगतो ते तसं तुला केलं पाहिजे. म्हणजे काय, डॉक्टर म्हणतो मी सांगेल ते औषध तुला घेतलं पाहिजे, मी सांगतील ते पथ्य तुला पालन केले पाहिजे. मग डॉक्टर जर सांगत असेल की ह्या गोळ्या तू 3 टाइम घे आणि हे अशा गोष्टीपासून तू लांब राहा, तर त्या रुग्णानं काय केलं पाहिजे? ते तंतोतंत पालन केलं पाहिजे. न चुकता गोळ्या घेतल्या पाहिजे, वेळेवरती घेतल्या पाहिजे आणि पथ्य पण काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. हे विज्ञान आहे ना. तसं गुरु शिष्याला या भौतिक रोगग्रस्त स्थितीतून, आपली रोगग्रस्त स्थिती आहे का माहिती का? कारण आपला रोग काय आहे? जन्म मृत्यू जरानी व्याधी. हा रोग आहे, भवरोग म्हटलेला. काय म्हटलेला आहे? या भवरोगाचा समूळ नाश करण्यासाठी गुरूंना भगवंतांनी पाठवलेले आहे जगामध्ये. गुरु शिष्याला हे उपदेश करतायत की तू नित्यनियमाने नामस्मरण कर, नामजप कर, अध्ययन कर, साधुसंग कर, एकादशी कर, भगवंतांना भोग अर्पण करून तू प्रसाद खा. ही पथ्यपालन आणि औषधी, हरिनाम रूपी औषधी आहे. आणि पथ्यपालन म्हणजे नियम आहे. मांसाहार, व्यभिचार, जुगार, नशापान न करणे, हे सगळे नियम आहेत. मग हे नियम जर दृढपणे पालन केले तर तो निश्चितपणे भगवंताच्या कृपेचा पात्र होतो आणि तो हा मायाशक्तीचा दुस्तर सागर पार करतो. म्हणून दृढ निश्चय जो आहे तो साधकाकडे असल्याशिवाय तो यश प्राप्त करू शकत नाही. हे काय असं जादूची कांडी नाहीये. भगवत प्राप्ती म्हणजे जादूची कांडी नाही की अशी फिरली, गुरु फिरवला आणि काहीतरी चमत्कार केला, डोक्यावरती हात ठेवला आणि काही प्रकाश बाहेर आला आणि तो सिद्ध संत झाला, साधक झाला, असं नाहीये ते. गुरुची कृपा म्हणजे काय? गुरुनी सांगितलेल्या आदेशाचं पालन करेल तर तो उत्तीर्ण होईल. हे विज्ञान आहे. मग त्या गुरुनी सांगितलेल्या उपदेशाचं हळूहळू उत्साहाने, निश्चयाने आणि धैर्याने पालन केलं पाहिजे. तर आता रूप गोस्वामींचा श्लोक उपदेशामृतमध्ये प्रभुपादांनी इथं सांगितलेले 3 गोष्टी महत्वपूर्ण आहेत: उत्साह, निश्चय आणि धैर्य. उत्साह म्हणजे काय? उत्साह म्हणजे काय? आळस न करता. बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. आळस नाही पाहिजे. आता उत्साहाने नामस्मरण केलं पाहिजे, जप केला पाहिजे. आपण निर्धारित संख्यापूर्वक जप आपला जो आहे तो कसल्याही परिस्थितीत पूर्ण केला पाहिजे. हा निश्चय पाहिजे आपला. जर आपण संकल्प केला आहे की मी रोज 8 माळा जप करेन तर तो केलाच पाहिजे. नाही हो, आज मला लय कंटाळा आला, गेलो झोपून, याला निश्चय म्हणणार का? त्याचा काय अर्थ नाही. असा कमजोर साधक
आध्यात्मिक साधनेत टिकू शकत नाही. दृढ निश्चय म्हणजे काय? घेतलेला संकल्प वाटेल त्या परिस्थितीत किती अडचणी आल्या, अडथळे आले तरी पूर्ण करणे. सोडून देणं नव्हे, पराजित होणं नव्हे, त्याला सर्वोच्च प्रायोरिटी दे. मग त्यासाठी काय करता येईल मला, त्याचा विचार आपण केला पाहिजे. मी 6 वाजता उठत असेल, पण माझा जप होतच नाही रात्री 11 वाजेपर्यंत. मग मी काय केलं पाहिजे? कोण सांगेल? हा, किती लवकर उठलं पाहिजे? हा, तुम्हाला 1 तास जप होत असेल, 8 माळा 1 तासात होत असतील किंवा 1.5 तासात होत असतील, तुम्ही लवकर उठा ना. 5:30 ला उठा, 5 ला उठा, 4:30 ला उठा. काय समस्या आहे का? समस्या आहे का काय? तर पहा, तुम्ही MIDC मध्ये बऱ्याचशा कामगारांना रात्रपाळी, दिवसपाळी 3 शिफ्टमध्ये काम करावं लागतं. आणि मी एका कंपनीमध्ये पुण्यामध्ये जॉब करत होतो. मी सुद्धा काम केलेलं आहे. 3 शिफ्ट होत्या तिथं. आणि पहिली शिफ्ट कधी सुरू व्हायची माहिती आहे त्यांची? विचित्र टायमिंग होतं. 5:45 ला सुरू व्हायचं आणि घरामधून निघायला लागायचं 5 वाजता. पाऊण तास लागायचा चालत जायला. मग उठावं कितीला लागायचं? 4 किंवा 4:15 ला उठावंच लागतं ना. मग तिथं आपल्याला म्हणून चालेल का? नाही, आज लय कंटाळा आलेला आहे, लय फार थंडी, नको उठायला. चालेल का असं? तिथं झक मारत तुम्हाला उठणंच भाग आहे. तर याला म्हणतात हे मायाशक्तीची सेवा. मायाशक्तीची सेवा म्हणजे काय? जर तुम्ही कृष्णाच्या जपासाठी, सेवेसाठी उठला नाहीत लवकर, मग तिथं माया तुम्हाला झक मारत, लात मारून उठवणार. नाहीतर मग तुमचं कामावरनं काढून टाकणार. तुम्हाला खाणं पिण्याचं वांदे होतील. मग लोकांची इच्छा असो अथवा नसो, त्यांना झक मारत त्या टायमिंगला तिथं हजर राहावं लागतं. तिथं आपल्याला काटेकोरपणे जावंच लागतं. मग तिथं आपण कारण सांगू शकत नाही. मॅनेजरला कारण सांगू शकतो का आपण? असं झालं, तसं झालं. ते एकदा ऐकतील, 2दा ऐकतील आणि 3ऱ्या वेळेला हरे कृष्णा म्हणतील. तर भक्तीमध्ये का दृढ निश्चयानं हे करायचं आहे? कारण जर भगवत प्राप्ती करायची असेल, भगवंताची शुद्ध भक्ती प्राप्त करायची असेल, भगवत धाम प्राप्त करायचं असेल, आपल्याला थोडंसं गंभीर व्हायला पाहिजे, दृढ निश्चय व्हायला पाहिजे. 1 तास लवकर उठावं लागलं काय हरकत नाही, पण आपण सकाळी लवकर उठून साधना केली पाहिजे. ही साधना आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे, अविभाज्य अंग आहे. सकाळी सकाळी उठून आपली साधना झाली, दिवसभर आपण आपलं काम करण्यास रिकाम आहोत. मग ही साधना करण्यासाठी उत्साह पाहिजे. मग तो उत्साह, त्याला अडचण काय? आळस, प्रमाद. हा येतो कुठून? तमोगुणातून. हा तमोगुण सकाळी सकाळी प्रचंड प्रभावशाली असतो. पहाटेच्या झोपेतनं उठायची कोणाची इच्छा नसते अशा प्रचंड गारट्यामध्ये. पण श्रील प्रभुपाद कुंभमेळ्यामध्ये जानेवारीच्या महिन्यामध्ये प्रयाग इथं कुंभमेळा भरला होता 1971 का 72 साली. आणि तिथं तर याच्यात तिप्पट थंडी असते. -4, -5 डिग्री तापमान असतं. अशा थंडीमध्ये वयाच्या त्या 73-74व्या वर्षी प्रभुपाद पहाटे उठून 4 वाजता गंगेमध्ये, यमुनेमध्ये स्नान करायला जायचे. विचार करा. त्यांनी दाखवून दिलं की दृढ निश्चय काय असतो. आपल्याला स्नान करायची पण गरज नाही.
नामस्मरण करायला, जप करायला स्नान करण्याची पण गरज नाही. तुम्ही फक्त खळाखळा 20-25 वेळा चेहऱ्यावरती थंड पाणी मारा आणि स्वेटर कानटोपी घालून जप करा. जप करायला काय आंघोळ करायची गरज नाही. पण थंड पाण्यानं डोळे आणि तोंड धुणं गरजेचं आहे. का बरं? नाहीतर पुन्हा झोप येणार. जप आणि झोप ह्या सम्मिलित होतील आणि त्याचा जोप होईल. थंड पाणी असं तुम्ही 25 वेळा जर चेहऱ्यावर मारलं ना, तर तुमच्या डोळ्यांचं आरोग्य वाढतं. हे डोळ्याच्या डॉक्टरला जाऊन विचारा. तुम्हाला जर 40व्या वर्षी चष्मा लागणार असाल तर तो 50व्या वर्षीपर्यंत लागणार नाही चष्मा. आणि थंड पाणी असं खळाखळा मारल्यामुळे झोप पूर्णपणे निघून जाईल. आता उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आंघोळ केली पाहिजे. नामस्मरणासाठी तसा नियम नसला तरी पूर्ण आंघोळ केल्यावर व्यक्ती सत्वगुणात येतो. आंघोळ केल्याशिवाय सत्वगुणात येत नाही आपण. आणि सत्वगुणात आल्यावरती जप चांगला होतो. म्हणून शक्यतो 99% आंघोळ करूनच जप करावा. परंतु शक्यच नसेल, कमीत कमी उठून लवकर पाण्याने डोळे तोंड स्वच्छ फ्रेश होऊन जप करावा. पण आपण दृढ निश्चयाने जप केला पाहिजे. काळजी वाटली पाहिजे आपल्याला, चिंता वाटली पाहिजे. मी जर उठलो नाही तर माझा दिवसभरात जप कसा होईल? चांगला जप नाही होणार आणि ध्यानपूर्वक जप नाही होणार. भगवंताचं नामस्मरण जे आहे ते ध्यानपूर्वक भक्तिभावाने व्हायला पाहिजे. तसं होणार नाही, कारण पुन्हा दिवसभर सगळे आपले संसाराचे विषय डोक्यात असतात. रजोगुण तमोगुण असतो. म्हणून आपला दृढ निश्चय असणं फार महत्वाचं आहे. आणि साधनेमध्ये, कलियुगामध्ये, जीवात्म्यांच्या मध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे की दृढ निश्चय नाही. उत्साह, निश्चय आणि धैर्य या 3 गोष्टीची जरुरी आहे म्हणतात. उत्साह म्हणजे काय की कसलाही आळस प्रमाद न करता ती सेवा किंवा जप किंवा भगवंताची कोणती ऍक्टिव्हिटी करायला तत्पर असणं, आनंदाने करणं. दृढ निश्चय म्हणजे काय? किती अडथळे आले, मनाने शरीराने किती प्रतिकार केला, तरी पण आपलं ते सोडून आळस झटकून आपण उठलं पाहिजे आणि जप केला पाहिजे. आणि धैर्य म्हणजे काय? धैर्य म्हणजे कोण सांगेल? हा, धीर धरा असं म्हणतात. पूर्वीचे लोक म्हणे धीर धरा. धीर धरा म्हणजे काय? घाई गडबड करू नका, संयम ठेवा. धीर धरा म्हणजे काय की मी 15 वर्षापासून जप करत आहे आणि भगवंताचं दर्शन का नाही झालं? तसं नाही, तुम्ही हळूहळू गोष्टी होणार आहेत. धीर धरा म्हणजे धैर्यपूर्वक करा. यश येणार आहे. एक ना एक दिवस भगवंताचं दर्शन होणार आहे. तुम्ही भगवंताच्या धामात जाणारच आहात. सुरुवातीला पटापटा पटापटा लगेच केस काढणार, काय शेंडी ठेवणार, धोती कुर्ता घालणार, एवढ्या मोठ्या मोठ्या माळा घालणार गळ्यात. 6 महिने तर दिसतच नाही मंदिरात. तसला उत्साह काही कामाचा नाही. उत्साह पाहिजे, धैर्य पाहिजे आणि दृढ निश्चय पण पाहिजे. आणि कुठल्याही साधकाला तपस्या केल्याशिवाय काय मिळत नाही या जगामध्ये. असं प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी वृंदावनातले गोस्वामी होते. ते खरं तर त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी होती, सोन्याच्या मोहरा, लाखो मोहरा होत्या. कारण ते नवाब हुसेन शाहच्या दरबारात अर्थमंत्री होते आणि प्रधानमंत्री होते, दोघे बंधू.
चैतन्य महाप्रभूंची सेवा करण्यासाठी सगळं सोडून दिलं त्याने. होते ब्राह्मण, पण बुद्धिमान इतके होते, नवाब हुसेन शाहने त्यांच्या बुद्धीने प्रभावित होऊन त्यांना सांगितलं की नाही, तुम्हाला या पोस्टवरती काम करावंच लागेल. कारण कसं आहे की त्याच्यात किती जरी मुसलमान पदाधिकारी असले तरी त्यांचं डोकं काम करत नव्हतं. नवाब हुसेन शाहला असे बुद्धिमान लोक पाहिजे होते त्या पदावर. ते नाही म्हणाले, ते मुसलमानाच्या राजाच्या दरबारात नोकरी करायला तयार नव्हते, पण त्यांना धमकी दिली की तुम्ही जर नाही सेवा केली माझ्या राज्यामध्ये तर मी सगळ्या हिंदूंना आणि ब्राह्मणांना मी कत्तल करेन किंवा त्यांना छळ करेन त्यांचा. मग ते म्हणले की सगळ्या लोकांना त्रास द्यायला नको याने, म्हणून त्यांनी त्याची नोकरी स्वीकारली. पण शेवटी चैतन्य महाप्रभूंची सेवा करण्यासाठी ते निघून गेले सोडून. एवढी त्यांनी करोडोंची प्रॉपर्टी दिली होती, सोन्याच्या मोहरा, त्यांच्यासाठी महाल बांधले होते ते. मग त्या महालात ते काय करायचे, त्या महालात ते भागवत अध्ययन करायचे आणि महालाच्या आतमध्ये त्यांनी वृंदावन धाम तयार केलं होतं, गोवर्धन, यमुना. पण ते जेव्हा वृंदावनला आले चैतन्य महाप्रभूंच्या आदेशावरनं, तेव्हा त्यांनी कसं राहत होते माहिती, फक्त रोज एका झाडाखाली राहायचे, रोज एका झाडाखाली, आणि 5 घरी माधुकरी करून जे काही मिळेल त्यामध्ये काही व्रज रोटी मिळाली ते एकदा भोजन करायचे, फक्त दिवसातनं एकदा भोजन करायचे. आणि फक्त ते लंगोट घालून राहायचे, भरजरी वस्त्र नाही. तर असं राहून त्यांनी वृंदावनमध्ये भजन केलेलं आहे. मग आता ते गोस्वामी होते, आपण गृहस्थ आहोत, आपल्याला तेवढी मोठी तपस्या नाही दिलेली, पण कमीत कमी आपण लवकर उठून 5 वाजता उठून आपला जप पूर्ण करू शकतो. बरोबर आहे की नाही? भगवंतांनी आपल्याला आपल्या लेवलनं साधना दिलेली आहे. आपल्याला 16 माळापर्यंत यायचं आहे, 16 माळा जप करायचा आहे. 16 माळा जप करण्यासाठी दृढ निश्चय पाहिजे का नको? ते 192 माळा जप करायचे. ते गोस्वामी होते, ते सर्व संघ परित्याग करून राहायचे. मग आपण गृहस्थ असल्यामुळं आपल्याला प्रभुपादांनी 16 माळा दिलेले आहेत, 2 तास. 16 माळा जप करण्यासाठी सुद्धा आपल्याकडं दृढ निश्चय किंवा दृढ संकल्प नाही. म्हणून आपल्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. आलं का लक्षात? म्हणून दृढ निश्चय का पाहिजे माहिती का? धैर्य पाहिजे, उत्साह पाहिजे. तर भक्ती साधनामध्ये मायाशक्ती सतत खाली खेचत असते, आपल्याला विचलित करत असते. तर तिच्या बरोबर लढण्यासाठी आपल्याला बळ कुठून येतं? मायाशक्ती बरोबर लढण्यासाठी बळ कुठून येतं? कोण सांगेल? साधनेतून बळ येतं. हे साधना जप करतो म्हणजे काय माहिती का? आध्यात्मिक शक्ती घेत आहोत आपण. आध्यात्मिक शक्ती घेतल्यावरती मग मायेशी लढायची ताकद येते. जर तुम्ही काही खाल्लंच नाही, प्रोटीन नाही घेतले, जीवनसत्व नाही घेतले, विटॅमिन नाही घेतले आणि आखाड्यात उतरलाय कुस्ती खेळायला, दुसरा समोरचा पैलवान फार ताकदवान आहे, मग आपला निभाव लागेल का? नाही. तसं मायाशक्ती अतिशय ताकदवान आहे. मग आपल्या साधना म्हणजे आपण आध्यात्मिक शक्ती घेण्याचा काळ येतो. आध्यात्मिक शक्ती घेत आहोत आपण. आध्यात्मिक शक्ती येऊन आपली चेतना पूर्णपणे कृष्ण भावनेत होते, तेव्हा मग या संसाराशी लढायला आपण सिद्ध होतो. हे पोषण आहे, आध्यात्मिक पोषण आहे. साधना म्हणजे पोषण आहे. आणि हे पोषण घेण्याकडे आपण कधी दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. हे पोषण फार जरुरी आहे. नित्यनेम आपला नित्यक्रम जप केला पाहिजे. नित्यनेमाने 10 मिनिटं अध्ययन करा, ग्रंथांचं वाचन करा, भगवंताची सेवा करा घरी, भगवंतांना भोग दाखवा,
तुळशीला प्रदक्षिणा घाला, एकादशी व्रत करा. हे आध्यात्मिक शक्ती साठवण्याचं किंवा घेण्याची साधन आहेत. आणि ही जर आपण त्यात कंटाळा केला, दुर्लक्ष केलं, टाळाटाळ केली, आळस केला, तर ह्याच्यामध्ये नुकसान कुणाचं आहे? नुकसान आपलं आहे. डॉक्टरने सर्व काही दिलेलं आहे, पण रोग्याने जर ते कंटाळा केला तर रोगी जो आहे तर नुकसान त्याचा रोग बळावणार, दुसरं काय होणार आहे? रोग बळावला तर त्रास कुणाला? त्यालाच होणार आहे का डॉक्टरला? त्यालाच होणार आहे. आपण जर आध्यात्मिक शक्तीने प्राप्त केली नाही तर माया आपलं पूर्णपणे बुद्धी आवरण टाकून भौतिक जगातच आपल्याला ठेवणार जन्मोजन्मी. आपलं फार मोठं नुकसान आहे. म्हणून आध्यात्मिक साधना करणं फार गरजेचं आहे. आध्यात्मिक साधना हे आपलं नित्य पोषण आहे. ते पोषण घेतलं पाहिजे आपण. एक वेळा पोटाचं पोषण नाही दिलं चालतंय, पण ते साधनेचं पोषण पाहिजे. म्हणून पुढं म्हटले बा धैर्याविषयी सांगावेचे झाल्यास पुढं कोण वाचतंय? तुम्ही वाचा. धैर्याविषयी सांगायचे झाल्यास समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरवलेल्या पक्षिणीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले. त्यांना माईक द्या. ऐका माईक. धैर्याविषयी सांगायचे झाल्यास समुद्राच्या लाटांमध्ये अंडे हरवलेल्या पक्षिणीचे उदाहरण मनुष्याने अनुसरले पाहिजे. एका पक्षिणीने समुद्र तटावर अंडी घातली होती, परंतु महासागराने लाटांसोबत ती अंडी वाहून नेली. हे पाहून पक्षी अत्यंत क्षुब्ध झाली आणि तिने सागराला आपली अंडी परत देण्यास सांगितले. समुद्राने तिच्या विनंतीकडे लक्षही दिले नाही, म्हणून तिने समुद्र आटवण्याचा निश्चय केला. तिने आपल्या लहानशा चोचीने पाणी आणण्यास प्रारंभ केला आणि तिच्या अशक्यप्राय धैर्याकडे पाहून सर्वजण तिचा उपहास करू लागले. तिच्या धैर्याची वार्ता सर्वत्र पसरली आणि शेवटी भगवान श्री विष्णूचे वाहन महाकाय गरुडाच्या कानी ही गोष्ट केली. त्याला आपल्या बहिणीविषयी करुणा वाटली आणि म्हणून तो पक्षिणीला पाहण्यास आला. लहानशा पक्षिणीचे धैर्य पाहून गरुड तिच्यावर प्रसन्न झाला आणि तिला सहाय्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रमाणे गरुडाने तत्काळ समुद्राला पक्षीची अंडी परत देण्यास सांगितली, अन्यथा तो स्वतः समुद्राला आटवण्याचे कार्य करणार होता. यामुळे समुद्र भयभीत झाला आणि त्याने पक्षीची अंडी परत केली. अशा प्रकारे गरुडाच्या कृपेने पक्षी अतिशय आनंदी झाले. त्याचप्रमाणे योगाभ्यास आणि विशेष करून कृष्ण भावनायुक्त भक्तियोग म्हणजे एक कठीण कार्य असल्याप्रमाणे वाटेल, परंतु जो कोणी दृढपणे नियमांचे पालन करतो त्याला भगवंत खचितच सहाय्य करतात. तर प्रभुपादांनी एक छोटी गोष्ट सांगितली याच्यामध्ये. तर काय समजलं या गोष्टीतून तुम्हाला? कुणाचं ही कथा आहे? एका पक्षिणीची कथा आहे. तिनं कुठं अंडी घातली होती? समुद्राच्या काठावर. ती कोणी ओढून नेली? समुद्राने ओढून नेली. आणि मग ही पक्षीण काय करते माहितीये का? चिमणी. तर ती समुद्राला धमकी देते, माझी अंडी परत कर, नाहीतर मी तुला सुकवून टाकेन. म्हणजे किती मोठं साहस आहे. त्या पक्षिणीच्या पोटामध्ये एक ओंजळभर पाणी पण बसणार नाही. आणि ती धमकी काय देते? अख्खा महासागर मी सुकवून टाकेन. आणि ती काय करते? चोचीतनं पाणी घेते, लांब नेते, चोचीतनं पाणी घेते, लांब देते. असं करोडो वर्ष झालं तरी ते सुकल का? नाही सुकणार. पण तरी तिला यश का आलं? समुद्राने अंडी का परत दिली? तिचा दृढ निश्चय, सातत्य, तिचं धैर्य पाहून कुणाला दया आली? गरुडाला. गरुड भगवान विष्णूंचं वाहन आहे. गरुड म्हणाले समुद्राला की तिचं कार्य मी घेईन हातात, आणि त्यांना शक्य आहे, ते भगवान विष्णूंचे वाहन आहे.
त्याने एका क्षणात सुकून टाकला असता. आणि ते समुद्राला माहिती आहे. मग समुद्राने काय केलं? लगेच परत केले. तसं या कथेचं तात्पर्य काय आहे, की आपल्यामध्ये मायाशक्ती विरुद्ध लढण्याची क्षमता नाहीये, पण आपण प्रयास करत राहिला पाहिजे त्या पक्षिणीप्रमाणे. म्हणजे भगवान विष्णूंचे प्रतिनिधी जे गुरु आहेत, ते गुरु भगवंताला सांगतील की या जीवात्म्याला तुम्ही मायाशक्तीच्या तावडीतनं मुक्त करा. तर भगवंताची कृपा आकर्षित करण्यासाठी आपल्याला आपली साधना करायची आहे. गुरुची कृपा आकर्षित करण्यासाठी आपल्यामध्ये मायाशक्तीशी लढण्याचं सामर्थ्य नाहीये. 3 गुणांशी, रजोगुण तमोगुण, लढण्याचं सामर्थ्य नाही. पण जेव्हा आपण साधना करतो नेमून दिलेली गुरुनी, त्याच्यात फार शक्ती आहे. साधनेत फार शक्ती आहे. आध्यात्मिक पोषण होतं आपलं, आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. जेव्हा तुमचा जप चांगला होत नाही तेव्हा तुमची मनस्थिती फार खराब राहणार. जेव्हा तुमची जप चांगला होत नाही तेव्हा तुमचं दैनंदिन जीवनामध्ये तुमचा दिवस फार खराब जाणार. कारण का माहिती का? तुमची चेतना, सर्व काही चेतनेवरती आपलं. म्हणून हे प्रभुपादांनी या संस्थेला नाव काय दिलं माहिती का? कृष्णा कॉन्शियसनेस. तर कॉन्शियसनेस हा शब्द अवघड वाटत असला तर सरळ मराठीत अर्थ आहे चेतना. काय आहे ही चेतना? कुठून येते? आत्म्याची चेतना असते. कशाची? आत्म्याची चेतना. आणि जर तुमची चेतना भगवंतामध्ये असेल तर तुमची मनस्थिती फार चांगली राहते. मूड म्हणतात ना लोक मूड फार खराब आहे आज माझा. तर आपले चेतनेवरती सगळं असतं. तुमची चेतना जर खराब असेल, तुम्ही कोणाशी भांडणं करणार, कोणाला काही वाईट शब्द बोलणार, काहीतरी गलत कृत्य करणार, तुमचं मन तुम्हाला चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त करेल, वाईट गोष्टीकडं आकर्षण करेल, काही पण होईल. सर्व काही चेतनेवरती आहे. लोकांची चेतना खराब आहे म्हणून हे सगळे अपप्रवृत्ती समाजात होत आहेत. माहिती आहे का? चेतना चांगली म्हणजे काय? चेतना भगवत भावना युक्त, कृष्ण भावना म्हणतात त्याला. कृष्ण भावना म्हणजे काय? आपली चेतना भक्तीमध्ये, भगवंताच्या नाम गुण रूप लीलामध्ये युक्त असेल तर मग काम क्रोध लोभ या दुनियातले प्रलोभन त्यांची हिंमत नाहीये की तुम्हाला खेचून नेण्याची. तुमच्यातल्या अपप्रवृत्तींचा पूर्ण नाश होणार. आपण किती मागच्या जन्मात किंवा या जन्मात जघन्य पाप कर्म केलं असेल तर आता तुम्ही जर चेतना तुमची कृष्ण भावनेत ठेवली तर ते पाप कर्म, आधीच्या सवयी, दुष्प्रवृत्ती आपल्यावर प्रभाव नाही टाकू शकत. हे आपले कवच बनतं, कवच. अलग लक्षात. मायाशक्ती म्हणजे काय? पाप कर्म करायला आपल्याला खेचते येते. आपलं मन आपल्याला खेचतं. कुणाला अनुभव आहे? आपलं मन आपल्याला खेचतं, माग खेचतं. नको वाटते आपल्याला, नाही का? आणि ते स्वाभाविक आहे. रोग्याला पण औषध घ्यायला नको वाटतं. जनरल अनुभव असा आहे की आजारी माणसाला औषध घ्यायला नको वाटतात, पण ती जबरदस्ती घेतलं पाहिजे. तसं आपली चेतना जी आहे ना, आपण का नामजप करतो, का संग करतो, अध्ययन करतो? कारण आपली चेतना कृष्ण भावनेत राहावी, म्हणजे आपण निरोगी स्थितीत आहोत. चेतना जर कृष्ण भावनेत नसेल तर मग तुमचं मन जे आहे ना तुम्हाला मागं खेचणार आत्म्याला, आणि ते मन मग तुम्हाला कुठंही नेलते आणि वाटेल ते करायला भाग पडेल. त्याच्यावर आपला कंट्रोल नाही राहत. मग म्हणून मनाला कंट्रोल करायचा असेल, आपली चेतना कृष्ण भावनेत पाहिजे. आणि चेतना कृष्ण भावनेत ठेवायची असेल तर नित्यनेमाने आपली साधना जरुरी आहे. हे साधना म्हणजे रोज व्यायाम करण्याप्रमाणे, रोज औषध घेण्याप्रमाणे, रोज पोषण मूल्य, प्रोटीन, व्हिटॅमिन घेण्याप्रमाणे, म्हणजे आपली आध्यात्मिक आरोग्य जे आहे, आपलं आध्यात्मिक आरोग्य दृढ राहील.
आणि आता काय आहे की लोक साधना करत नाहीत, लोक जप करत नाहीत, आणि मग ते किती पण शास्त्र अध्ययन करोत, पांडित्य करोत, कीर्तन करोत 3-3 तास, तर त्यांची चेतना पण भक्तीमध्ये राहत नाही. नुसतं प्रवचन दिल्यामुळं चेतना भक्तीत राहत नाही. साधना केली पाहिजे. आणि साधना जो करतो अशा व्यक्तीकडूनच श्रवण करायला सांगितलंय गीता आणि भागवत, हरिकथा. साधना करत नाही, स्वतः जर नाम जप करत नाही, स्वतः कीर्तन करत नाही, आरती करत नाही, सकाळी उठून भगवंताला भोग दाखवत नाहीये, अध्ययन करत नाही, एकादशी करत नाही, अशा व्यक्ती कितीही ज्ञान असलं, तो किती ज्ञानी पंडित असला, त्याच्याकडनं श्रवण करू नये, हे शास्त्र भागवताचा आदेश आहे. श्रीमद भागवताचा काय आदेश आहे? जो स्वतःची साधना करत नाही अशा व्यक्तीकडनं कधी ऐकू नये हरिकथा, भागवत कथा. म्हणून प्रत्येकाने साधना आपली व्यवस्थित केली पाहिजे. आपली चेतना कृष्ण भावनेत आहे का नाही तपासलं पाहिजे. आपली चेतना कृष्ण भावनेत नसेल, रजोगुणात आहे, तमोगुणात आहे, लगेच आपण काय सावध व्हायला पाहिजे. सावधपणा हा सत्वगुणाचं लक्षण आहे. सत्वगुणी व्यक्ती आहे ना, लगेच सावध होतो, अरे रे मी चुकीच्या मार्गाने चाललोय, काहीतरी माझं चुकतंय. तमोगुणी व्यक्ती आहे ना, तो निष्काळजी असतो, काय होईल ते होईल, तो काही कशाची फिकीर करत नाही, बेफिकीरपणा. म्हणून मॅक्सिमम हे जे ॲक्सिडेंट होतात ना, ॲक्सिडेंट, रोड ॲक्सिडेंट असतील किंवा पाण्यात बुडून होणारे अपघात असतील, हे अपघात अशा तमोगुणी लोकांचे होतात. का ते बेफिकीर असतात, सावध नसतात ते. कारण तमोगुणाचं काय का आळस आणि प्रमाद हे लक्षण सांगितलेलं आहे. हे लोक अतिशय आळशी असतात. सकाळी 9 वाजता उठणार ते, आणि 9 वाजता उठल्यावर दिवसभर आळस राहतो त्यांच्या अंगात. काही साधना नाही, काही नाही, ज्ञान नाही, असं जनावराप्रमाणे जीवन जगतात. आणि कधी पण उठायचं, काहीही खायचं, कधीही झोपायचं, रात्री 3 वाजता झोपायचं, 9 वाजता उठायचं, हे सगळे तमोगुणाची लक्षण. आणि हे असले जीवन पद्धती आत्मघातकी पण आहे, आत्म्याचं हनन करणारे. आपल्याला सत्वगुण वाढवायचं आहे, ना की तमोगुण, हे लक्षात घ्या तुम्ही. साधना काय करते? साधना आपल्यामध्ये सत्वगुण वाढवते. जेव्हा पहाटेची वेळ ब्रह्ममुहूर्त आहे, तेव्हा काय असतो? सत्वगुण असतो वातावरणामध्ये. अगदी 3 वाजता 4 वाजता नाहीये, पण कमीत कमी 5-5:30ला उठलं पाहिजे आपण, आणि आपला जप केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. मग दिवसभरामध्ये तुम्ही राहिलेला जप करा, अध्ययन करा थोडं, आणि काम करत असताना तुम्ही काहीतरी प्रवचन लावा. तुमचं काम करत असताना तुम्ही ऐकत राहा सारखं. तुम्ही जे ऐकता, जप करता, तशी तुमची चेतना राहते. तुम्ही जर भौतिक गोष्टी जर ऐकत असाल तर तुमची चेतना तिकडेच राहणार. म्हणून प्रभुपादांनी कृष्ण भावनामृत असं का म्हटले? आपली चेतना भगवंतामध्ये ठेवणं एक मोठं आव्हान आहे. परंतु साधना करतो तर आपल्याला शक्ती येते, भगवंताकडून शक्ती येते. कारण आपण नाम जप चांगला करतो तेव्हा आपल्याला शक्ती प्राप्त होते, आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. मग ती शक्ती घेण्यासाठी जर आपण आळस केला, आपण जर चालढकल केली, उद्या करू, परवा करू, पुढच्या आठवड्यात करू, म्हातारपणी करू, काय घाई आहे एवढ्या लवकर, आयुष्य काय संपलं काय लगेच, तर त्याचा काही उपयोग नाहीये. हा बेसावधपणा आहे, आणि हा बेसावधपणामुळे काय होईल? मृत्यू कधी पण अटॅक करू शकतो. मृत्यू काय सांगून येणार आहे का? मग आपण त्वरा करायला पाहिजे, सत्वर आपण याच्यामध्ये
नामजप साधना दृढ केली पाहिजे आणि लवकरात लवकर 16 माळापर्यंत आलं पाहिजे. हे प्रभुपादांनी कमीत कमी 16 माळा सांगितलेले आहे. कमीत कमी 16 माळा जप. आणि हे शक्य आहे प्रत्येकाला. जे शक्य नाही असं म्हणत आहेत ना, तर ते तमोगुणामध्ये आहेत. काम करून शक्य आहे बरं का, असं नाही की काम धंदा सोडून सांगितले प्रभुपादांनी. आपलं नित्य कर्म सांसारिक कर्म करून आपल्याला 16 माळा जप करायचा आहे. आणि मग 16 माळा जप केल्याचा आनंदच वेगळा आहे. एकदा 16 माळ्याच्या स्तरावर आला ना, मग तुमचं आध्यात्मिक पतन नाही होणार कधी. आध्यात्मिक पतन नाही. सततम कीर्तयंतो मा यतंतच दृढव्रता. जो दृढ व्रत घेऊन माझं निरंतर कीर्तन करत आहे त्याला तस्याहम सुलभ पार्थ. मी त्याला प्राप्त होण्यास सुलभ आहे. 9व्या अध्यायामध्ये दृढ व्रत पाहिजे. ध्रुव महाराजांनी दृढ व्रत केलं. शबरीने दृढ व्रत घेतलं होतं. शबरीला असेच भेटायला राम आले का? असेच आले का? रोज नित्य नेमाने एक दिवस नाही वाट बघायची, भगवान श्रीराम येतील आज. रोज झोपडी सारवायची, रोज फुलांची शया करायची, रोज फळं तोडून आणायची आणि ते सगळं राम नाम जप करत. म्हणजे इतकी चेतना राममय झाली होती की दुसरं काही त्या चेतनेमध्ये, त्या जीवनामध्ये, त्या स्मरणामध्ये दुसरा कशाच्याच गोष्टीला स्थान नव्हतं तिच्या जीवनामध्ये. आणि किती त्या ऋषीमुनींनी तिला विचलित करायचा प्रयास केला. काय मूर्ख स्त्री आहे, हिच्या झोपडीत कुठं राम येणार आहे का? राम येत असतो का? हसायचे ते, चेष्टा करायचे तिचे. आपली चेष्टा करतात लोक. हे हरे कृष्णा लोक वेडे झालेले आहेत. त्यांना वेड लागलेलं आहे, कृष्णाचं वेड लागले. तसं शबरीची चेष्टा करतात लोक. आता चेष्टा या जगातले लोक तुकाराम महाराज म्हणतात, एक अभंग आहे तुकाराम महाराजांचा, तुम्ही काही केलं तरी लोक नावच ठेवणार आहे. काही केलं तरी. एक अभंग आहे, म्हणजे मला शाळेमध्ये होता तो, 8वीला असताना. मला अजून आठवतात त्यातले 1-2 ओळी. संसार करिता मनिता दोषी, टाकीता आळशी पोट पोसा. त्याच्याशी सुरुवात आहे. लोक संसार केला तरी दोष देतात. काय नुसतं संसार संसार करतो हा, ह्याला काही परमार्थाशी देणं घेणं नाही, साधुसंग करत नाही. आणि परमार्थात आला, साधुसंग करायला, जप करायला लागला, हा बघा टाकीता आळशी पोट पोसा. याने आपला परिवार राम भरोसे सोडून दिलेला आहे आणि आळशी झालेला आहे असं लोक म्हणतात. म्हणजे दोन्ही तोंडानं बोलतात लोक. अशी खूप उदाहरणं दिलेली त्यांनी. शेवटी काय म्हणतात, ओक जैसा धरता धरवेना. उलटी जसं थांबवता येत नाही तसं ह्या लोकांच्या तोंडाला तुम्ही हात लावू शकत नाही. म्हणून काय करा, एक मात्र भगवान हरिनामाचा, पांडुरंगाचा धावा करा, असं म्हणतात तुकाराम महाराज. हे साधू संतांचे बोल आहेत. त्यांना सुद्धा सोडलेलं नाही. सगळ्यांना याच मार्गात जायचं. म्हणून आपण जे करत आहोत ते कोण काही बोललं, कोण आपली चेष्टा केली, निंदा केली, नावं ठेवली म्हणून आपला दृढ निश्चय कमजोर करायचं कारण नाही. लोकांच्याकडनं अडथळे येणार, समाजाकडनं येणार, नातेवाईकांच्याकडनं येणार आणि आपल्या स्वतःच्या शरीराकडनं येणार, मनाकडून येणार. सगळ्यात जास्त मनाकडून येणार अडथळे. साधनेमध्ये कुठून कुठून येतात? समाजाकडून, शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून, नातेवाईकांकडून, आपल्या शरीराकडून, मनाकडून. परंतु या सगळ्याला एकच उत्तर आहे की आपण दृढ निश्चय पाहिजे. त्या साधकाने जर ठरवलंच असेल, मी 16 माळा केल्याशिवाय झोपणारच नाही, मी नियम पालन करणारच. एक बघतो होते, एअरफोर्स मध्ये जॉबला होते, 2-2 वर्ष भाजीच खायचे नाहीत ते, दही चपाती भात खायचे. कारण ते मिलिटरीमध्ये बिना कांद्या लसणाचं कुठलं मिळणार अन्न. घरून चटण्या घेऊन जायचे, दही चटणी चपाती भात फळं असं 1-1 वर्ष काढायचे. घरी आल्यावर भाजी खायचे ते. मग एवढा तर आपल्याला दृढ निश्चय नाही. रशियामध्ये भक्तांना एवढा त्रास दिला तिथल्या सरकारने. त्याच्यावर एक पुस्तक आहे मोठं,
सॉल्टेड ब्रेड म्हणून मी वाचले ते. डोळ्यातनं पाणी येईल तुमच्या सगळ्यांच्या. काय त्यांनी छळ भोगलेला आहे त्या सरकारचा. का तर छळ करायचं नाही का, तुम्ही हरिनाम घ्यायचं नाही आणि प्रचार करायचा नाही. तिथल्या सरकारचा आदेश होता. त्या भक्तांना तुरुंगात टाकलं. सायबेरियाच्या त्या बर्फाळ प्रदेशात, जिथं आता ह्या थंडीनं आपण कुडकुडायला लागतो. -50 डिग्री तापमान असतं तिथं. किती? तिथं त्यांना उघड्यावरती झोपवायचे. का तर जप करतात म्हणून, हरिनाम करतात. ही शिक्षा. घाणेरडं पाणी प्यायला द्यायचे, नाल्यातलं पाणी. त्यांचे छळ तुम्ही जर वाचले ना, तुमच्या डोळ्यातनं पाणी येईल. त्यावेळी मला कळालं की अरे, मी तर किती सुखी परिस्थितीमध्ये देवाने मला ठेवलेलं आहे. मला 16 माळा जप होत नाहीत. त्याही परिस्थितीत जे ब्रेड, निकृष्ट दर्जाचे ब्रेड त्यांना दिले जायचे खायला, त्या ब्रेडचे त्यांनी माळा केलेल्या. त्या ब्रेडच्या माळा करून त्याचे जप करायचे. आणि शेवटी एकाने तिथंच देह सोडला. त्यांना कळालं की आता आपण जगू शकत नाही. त्यांनी ध्यान करायला बसले, पद्मासन घालून हरे कृष्ण महामंत्र जप करत करत. आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक अलौकिक तेज आलं. आणि त्या अलौकिक तेज आल्यावर त्यांनी त्याचा देह त्याग केला. दुसरे कसे तरी सुखरूप परत आले. नंतर वकिलांनी इकडे केस लढल्या त्यांच्या वतीनं आणि मग ते बाहेर आले. त्यांनी ते पुस्तक रूपात सगळं मांडलं, काय आमचे तिकडे छळ केला. तर ते जेव्हा पहिल्यांदा भारतात आले रशियातनं आणि कलकत्त्यामध्ये जगन्नाथासमोर कीर्तन करायला लागले, तर पाहिलं की त्यांनी जगन्नाथाच्या डोळ्यातनं अश्रू येत आहेत. लिटरली अश्रू येत होते जगन्नाथाच्या मूर्तीतून. म्हणजे भगवंतांना सुद्धा अश्रू आले त्यांचे ते हाल, त्यांचे छळ पाहून. म्हणजे त्यांनी दृढनिश्चय सोडला नाही. एवढं सरकार त्रास देते, एवढं त्यांना छळ केलेला आहे, शारीरिक मानसिक, परिवाराला इतका छळ केला, पण त्यांनी भक्ती नाही सोडली, जप नाही सोडला, दुसऱ्यांना तिथं प्रचार करायचा. आज तिथं 20,000 भक्त 16 माळा जप करतायत रशियात. 20,000 जोक नाही. आज तिथल्या शहरांमध्ये हरे कृष्ण मंदिर आहेत की ज्या देशामध्ये एक भगवद्गीता न्यायला सरकारनं बंदी घातली. एक सुद्धा भगवद्गीता नव्हती. भगवद्गीता न्यायचीच नाही, इतकं धर्मविरोधी सरकार होतं ते. त्या देशामध्ये आज करोडो भगवद्गीता आहे. आणि त्या देशाच्या राष्ट्रपतीला आपल्या पंतप्रधानांनी रशियामध्ये भगवद्गीता भेट दिली. बघितलं तुम्ही फोटो? त्या देशाचा पंतप्रधान आज रशियातली भगवद्गीता भारतातनं घेऊन गेला. म्हणजे हे प्रभाव आहे आध्यात्मिक शक्ती, दृढ निश्चयाचा. काही भक्तांनी जो दृढ निश्चय दाखवला त्याचा परिणाम आहे. म्हणून किमान आपल्याला दुसऱ्यासाठी नाही, आपल्या स्वतःच्या उद्धारासाठी सजग राहायला पाहिजे. आपल्याला एवढी प्रतिकूल परिस्थिती आहे का -50 डिग्रीमध्ये जप करायचं? -50 डिग्री आणि एवढा मानसिक शारीरिक छळ आहे, नाही का? ते पुस्तक अवश्य वाचा तुम्ही, सॉल्टेड ब्रेड. म्हणून आपल्याला खूप सुखात ठेवलंय भगवंतानी. भारतात जन्म झालाय, आपल्याला सगळं माहिती आहे, ज्ञान आहे, साधुसंग आहे, पण आपण काय माहिती का, सर्व काही मिळून सुद्धा आपल्याला त्याची किंमत नाही आहे किंवा आपल्याला त्याची कदर नाही आहे. जेव्हा प्रॉब्लेम काय माणसाचा, सर्व गोष्टी जेव्हा सहज मिळतात तेव्हा त्याची कदर नाही करत, कदर नाही होत. फुकट मिळायला लागल्या की गोष्टी कदर नाही होत. म्हणून आजकाल प्रत्येक गोष्टीचे भाव का वाढलेत माहितीये का? लोकांना कुठल्या गोष्टीची कदरच नाही. म्हणून आपण दृढनिश्चयी पाहिजे, धैर्य वाचायला पाहिजे, आध्यात्मिक साधना गंभीरतेने घेतली पाहिजे, तर आपल्या भगवंताच्या कृपेसाठी पात्र हो. भगवंत आपल्यावरती कृपा करतील. आपण काही करणार नाही, थोडी तसदी घेणार नाही, सकाळी आपण लवकर उठणार नाही, आळशीपणाने 8 वाजेपर्यंत झोपून भगवत प्राप्ती होईल का?
होईल का? एवढं सोपं नाहीये. एवढं सोपं नाही आहे. कमीत कमी आपल्याला सांगितले 16 माळा जप करा, आठवड्यातनं एकदा संग करा, वाचन करा, श्रवण करा. आपल्याला काही हिमालयात जाऊन फार मोठी तपस्या करायची नाहीये, किंवा भगवी वस्त्र घालून कुठं सर्वसंग परित्याग करून जायचं नाही. जे किमान गोष्टी दिलेल्या आहेत संसारामध्ये राहून आपल्याला करायच्या आहेत, त्या करण्यासाठी इच्छा पाहिजे, गंभीरता पाहिजे, सजगता पाहिजे, सतर्कता पाहिजे, दृढ निश्चय पाहिजे. अन्यथा काय आहे की मराठीमध्ये म्हण आहे, ये रे माझ्या मागल्या ताकण्याचा, जाऊ दे, या कानानं ऐकायचं त्या कानानं सोडून आहे ते आपलं जीवन बरं आहे. नाही का? हे असं आपण जन्मोजन्मी जगत आले. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. ग्रंथराज श्रीमद भगवद्गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय. किती वाजले? हाँ